ओंकार प्रार्थना ओम नमस्ते आदिनाथाय विश्वनाथाय ते नमः। नमस्ते विश्वरूपाय विश्वातीताय ते नमः। योगमार्गकृते तुभ्यं महायोगीश्वराय ते नमस्ते परिपूर्णाय जगदानंद हेतवे। सावकाश डोळे उघडायचे। आजचा आपला व्याख्यानाचा विषय आहे पिंडी ते ब्रह्मांडी। पिंडी ते ब्रह्मांडी या विषयाच्या व्याख्यान ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी आज जमलेलो आहोत। आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आहेत आदरणीय डॉक्टर संप्रसाद विनोद यांचा परिचय मी आपल्याला करून देत आहे। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे योगगुरु आत्मयोग गुरु डॉक्टर संप्रसाद विनोद यांचा संक्षिप्त परिचय आपणासमोर मी मांडत आहे। 40 वर्षाचा योग प्रशिक्षण, उपचार व संशोधनाचा प्रदीर्घ अनुभव, संपन्न आध्यात्मिक वारसा, विश्व शांतिदूत म्हणून जगप्रवास केलेले अध्यात्म महर्षी, न्यायरत्न, आवाज येतोय, प्लीज माईक बंद करा ना। संपन्न आध्यात्मिक वारसा, विश्व शांतिदूत म्हणून जगप्रवास केलेले अध्यात्म महर्षी, न्यायरत्न विनोद आणि 1926 साली मुंबई प्रांतात SSC परीक्षेत पहिल्या आलेल्या मैत्रेयी विनोद यांचे कनिष्ठ सुपुत्र। योग विषयक सर्व उपक्रमांमध्ये आधुनिक विज्ञान व भारतीय अध्यात्म यांचा उत्तम समन्वय, योगावरील संशोधन परिषदा, चर्चासत्रे, व्याख्यानमाला, व्यक्तिगत मार्गदर्शन व आध्यात्मिक साधनेविषयी मार्गदर्शन करण्यासाठी भारत, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, इटली, जर्मनी या देशांचे प्रदीर्घ दौरे, अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदा व उपक्रमांमध्ये प्रमुख वक्ता, प्रमुख पाहुणा, अध्यक्ष, प्रमुख मार्गदर्शक व बीज भाषण करणारा तज्ञ या नात्यांनी त्यांनी सहभाग घेतलेला आहे। शवासन ध्यान, स्वानंद सहयोग साधना आणि आत्मबोध साधना या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनांचे जनक व प्रणेते असलेले बाबा, मानसिक ताणाचे नियोजन, आत्मविकास या विषयावर भारतात व परदेशात अनेक कार्यशाळा त्यांनी घेतलेल्या आहेत। आघाडीच्या वृत्तपत्रांमधून, नियतकालिकांमधून, पाक्षिकांमधून व मासिकांमधून समाज प्रबोधनपर विपुल लेखन, योग आणि मन सकाळ पेपरला आलेला त्यांचं मालिका, योग साधना लोकसत्ता पेपरला आलेली मालिका आणि योग कथा लोकमत मध्ये आलेली ही मालिका, या सर्व गाजलेल्या लेखमाला भारत, BBC, फ्रान्स, उत्तर आयर्लंडवर मुलाखती व भाषणे त्यांनी केलेली आहेत। योगावरील वाचकांनी उचलून धरलेल्या 14 ग्रंथांचे यशस्वी लेखक
यातील बहुतेक सर्व ग्रंथांच्या अनेक आवृत्त्या इंग्लंडमधील वॉटिंकिन्स पब्लिशिंग तर्फे 9 सिक्रेट्स ऑफ सक्सेसफुल मेडिटेशन हा ग्रंथ प्रकाशित. हा ग्रंथ पोर्तुगीज भाषेत देखील उपलब्ध आहे. महर्षी विनोद रिसर्च फाउंडेशन MVRF सरकार मान्य पंजीकृत सेवाभावी योग संस्थेचे संस्थापक संचालक आपण आहात. असोसिएशन योग समन्वय फ्रान्स, योग फेलोशिप ऑफ नॉर्थर्न आयर्लंड, योग थेरपी आयर्लंड, योग फॉर हेल्थ अँड एज्युकेशन ट्रस्ट इंग्लंड, कैवल्यधाम योग संस्था भारत, लोणावळा, योग इन्स्टिट्यूट भारत या भारतीय व परदेशस्थ मान्यवर योग संस्थांचे मार्गदर्शक म्हणून आपण आहात. इंटरनॅशनल सोसायटी ऑफ इंटर डिसिप्लिनरी योग रिसर्च बेलग्रेड सर्बिया च्या आंतरराष्ट्रीय संशोधन समितीचे सदस्य, असोसिएशन ऑफ ब्रिटिश स्कॉलर्सचे सदस्य, राष्ट्रीय प्राकृतिक व योग चिकित्सा परिषद भारत व तिसरी आंतरराष्ट्रीय योग व आयुर्वेद परिषद इटलीच्या संशोधन व मार्गदर्शक समितीचे सन्माननीय सदस्य आपण आहात. मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योग नवी दिल्ली संस्थेचे योग तज्ञ म्हणून आपण आहात. अनेक पुरस्कार गौरव यांना प्राप्त झालेले आहेत. विविध कार्यक्रमांमधून सुमारे 250 वेळा गौरव व पारितोषिके सत्कार आपण प्राप्त केलेला आहे. काही महत्वाचे पुरस्कार: योग क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल FIE या फाउंडेशनचा राष्ट्रीय पुरस्कार, सूर्य दत्ता शिक्षण संस्थेतर्फे पतंजली योगातील भरीव कार्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे गौरव योग रत्न व विजयश्री हे त्यातील काही निवडक पुरस्कार, महाराष्ट्र रणजी क्रिकेट टीम साठी विशेष मार्गदर्शन शिबिर, आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर यांना खास मार्गदर्शन, टेनिस, बुद्धिबळ, बॅडमिंटन खेळाडूंनाही नियमितपणे मार्गदर्शन, विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा परिषदांमध्ये निमंत्रित वक्ता, बीजभाषण वक्ता व अध्यक्ष या नात्याने आपण सहभाग नोंदविलेला आहे. असे आजचे हे आपले बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले बाबा यांचा मी आपल्याला थोडक्यात परिचय करून दिलेला आहे. मी या ठिकाणी आता बाबांना विनंती करते की त्यांनी आजच्या या विषयाला सुरुवात करावी. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आत्मयोग गुरु डॉक्टर संप्रसाद विनोद उर्फ बाबा यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या या भाषणाला सुरुवात करावी. ठेवायचं काय? योग विद्याधाम धुळे आणि योग विद्या वर्धिनीच्या रंजनाताई नेवे त्यांच्या पुढाकाराने मला आपल्या सगळ्यांशी संपर्क साधण्याचा, संवाद साधण्याची संधी मिळते. मी दोन्ही संस्थांचा मनपूर्वक सुरुवातीलाच आभार मानतो, कारण अशा संस्थांमध्ये जे काम करणारे साधक असतात किंवा शिक्षक असतात त्यांच्यावर बोलताना जरा मोकळेपणाने योग विषयामध्ये जाता येतं. अगदीच जर नवशिखे असतील तर जरा मग अडचण येते, कारण खूप गोष्टी त्यांना माहिती नसतात, सगळं ते एक्सप्लेन करावं लागतं. आजचा हा जो विषय आहे पिंडी ते ब्रह्मांडी, हे नुसतं वचन नाहीये. हे पिंडी ते ब्रह्मांडी त्याच्यात ते यमक जुळलं आणि त्यांनी असं कानाला बरं वाटलं, पिंडी ते ब्रह्मांडी असं. तसं नाहीये ते. तर ती एक अनुभूती
आल्यानंतर त्याचा झालेला प्रकट आविष्कार आहे. म्हणजे ज्ञानी व्यक्ती जी असते, जिला आत्मज्ञान झालेलं असतं, आत्मदर्शन झालेलं असतं, तर अशी व्यक्ती ज्याला आत तिने शोध घेतलेला असतो, तिला काही चिरंतन सत्यांची अनुभूती येते, दर्शन त्याचं घडतं. आणि ते दर्शन घडल्यानंतर त्या दर्शनाने पवित्र झालेली अशी त्याची दृष्टी, तर त्यांनी जेव्हा ते बाहेरच्या जगामध्ये वागायला लागते, अशी ज्ञानी आत्मदर्शी व्यक्ती, तर तिला असं प्रत्यय यायला लागतो की तिला आज जी चिरंतन सत्यांची अनुभूती आली, प्रचिती आली, तर आणि तिच्या जीवनात जसा त्याचा आविष्कार झालेला तिला आढळून आला, तसं बाहेरच्या जगातही सगळीकडे त्याच शक्तीचा आविष्कार आहे सगळं तिच्या लक्षात येतं. तर त्याला म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती जर असेल ती शिक्षणाने, तर ती पिंडी ते ब्रह्मांडी म्हणेल. पण जशी उच्च शिक्षित असेल, संस्कृतशी परिचित असेल, तर ती अहम ब्रह्मास्मी असं म्हणेल आणि सर्वम खिलदन ब्रह्म असं म्हणेल. पण शब्द कुठले वापरले, संस्कृत वापरले का साधे सगळ्यांना कळतील असे वापरले, त्याच्यापेक्षा ती अनुभूतीजन्य ज्ञानाचं प्रकटीकरण आहे हे लक्षात घेऊन आपण या विषयाकडे बघायला पाहिजे. कारण हे नुसतं शब्द नाही आहेत, तर त्याच्या मागे अनुभूतीचं पाठबळ आहे मोठं, आणि त्यातनं ते आविष्कृत झालेले शब्द आहेत, ते पुनीत झालेले शब्द आहेत असं लक्षात घेऊन आपण त्याचा विचार करायला. आपण ज्याला एक विशुद्ध जिज्ञासेने प्रेरित होऊन त्याला आपण आपल्या अंतरंगामध्ये लक्ष टाकायला लागतो, आणि अशी कुठली सत्य आहे की जी माझ्यामध्ये दडलेली आहे, म्हणजे बाहेर जो मी दिसतोय शारीरिक पातळीवरती नामरूपात्मक, तर त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या मागे दडलेलं असं काय सत्य आहे माझ्या अंतरंगामध्ये, याचा ज्याला आपण शोध घ्यायला लागतो, तर त्याला काही गोष्टी ठळकपणे समोर येतात. तर त्या अशा की आपल्यामध्ये जी पंचमहाभूतांचे आपण जे बनलेलो आहोत, म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, तर असं लक्षात येतं की अरे माझ्या शरीरामध्ये पाणी आहे, पाण्याचा अंश आहे, किंबहुना 70-80% आपल्या शरीरात पाणीच आहे असं म्हटलं जातं. किंवा त्याच्यामध्ये आपल्याला पृथ्वी म्हणजे मॅटर किंवा अशी जडता जी आहे, वस्तुत्व जे आपल्याला आहे, वस्तुमान आहे, तर ते त्या मॅटरमुळे आलेलं आहे, म्हणजे ते पृथ्वीचं तत्व झालं. तेज म्हणजे आपल्या शरीरामध्ये असंख्य क्रिया, रासायनिक क्रिया होत असतात, त्याच्यातून एक उष्णता निर्माण होत असते आणि ऊर्जा निर्माण होत असते, तर ते म्हणजे तेज झालं. वायू म्हणजे आता श्वासोश्वास आपण जे देत असतो, तो वायूही आपल्या शरीरामध्ये असतो. आणि आता आपण जे बसलेलो आहोत ते एका स्पेसमध्ये बसलेलो आहोत, एका अवकाशामध्ये बसलेले आहोत. तर ते अवकाश हे आपल्या आतही असतं आणि बाहेरही असतं. तर ते स्थूल पातळीवरती जरी विचार केला तसं असं आपल्या लक्षात येतं की या 5 ज्या घटकांचे आपण बनलेलो आहोत, त्याचंच कमी अधिक प्रमाणात आविष्कार बाहेरचं सगळं जे वस्तुविश्व आहे, प्राणी आहेत, वनस्पती आहेत, नंतर जीवजंतू आहेत, इतर माणसं आहेत, तर अज्ञात जीवसृष्टी आहे, या सगळ्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात हे 5 तत्व आहेत असं आपल्याला निदर्शनास येतं. तर असं निदर्शनात आल्यानंतर मग आपण पिंडी ते ब्रह्मांडी हे जो ते वचन आहे, तर ते म्हणायचा आपल्याला अधिकार प्राप्त झाला की ते आपल्या तोंडी शोभेल असं म्हणता येईल. पण नुसतं ते वचन नाहीये, ते लक्षात राहिलं म्हणजे समजलं असं नाही. हा एक मोठा सिद्धांत म्हणून लक्षात ठेवला पाहिजे. कारण पिंडी ते ब्रह्मांड असं म्हणल्यावर ते लगेच लक्षात राहतं, पण लक्षात राहिलं म्हणजे माझ्या जीवनात ते उतरलं असं म्हणता येत नाही. म्हणून आपला जो प्रयत्न आहे तो पिंडी ते ब्रह्मांडी हे जे सत्य आहे, सत्याचा जो शब्दरूप आविष्कार झालेला आहे, त्यामागे दडलेलं सत्य हुडकण्याचा प्रयत्न करणं, त्याची सुरुवात करणं, या दृष्टीने आपण त्या वचनाचा वचनावर चिंतन करतोय, अभ्यास करतोय, त्याचा अर्थ समजून घेतोय, असं लक्षात घेऊनच आपण या विषयाकडे बघतोय. तर त्यामुळे हे सहजपणे लक्षात येणारी गोष्ट आहे की बाहेर नद्यांमध्ये, समुद्रामध्ये जे पाणी आहे, तशाच प्रकारचं ढगांमध्ये जे पाणी आहे, नाले ओढ्यांमध्ये जे आहे, अर्थात आता नद्या फारशा राहिल्याच नाहीत, बहुतेक सगळ्या संपुष्टात आलेल्या आहेत.
त्याच्याविषयी त्याचं पुनरुज्जीवन करायचं वगैरे मोठी मोठी चर्चा होते. त्याचे फोटो छापून येतात पहिल्या पानावर, पण प्रत्यक्षात नद्या कोरड्याच असतात सगळ्या. म्हणजे आता मला वाटतं की काही वर्षांनी मुलांना आपल्याला व्हिडिओ दाखवायला लागेल की वाहती नदी कशी असते. म्हणजे असं. तर हे पाणी जे आहे, जे बाहेर दिसतंय, तर त्याचंच कुठलं तरी रूप माझ्याही आत आहे, हे माझ्या लक्षात येईल. नंतर बाहेर जे तेज आहे, त्या सूर्याची उपासना आपण ज्याला सूर्य नमस्कार करताना करतो, तर ती सूर्याची उपासना म्हणून करणं वेगळं आणि सूर्यनमस्कार घालणं वेगळं. मी नेहमी असं विनम्रपणे सगळ्यांना सांगत असतो की सूर्यनमस्कार घालण्यापेक्षा करा. आणि एक जो मंत्र आहे, जो अर्थ प्रतीत होतो, त्या अर्थाचं मनन करून त्याचं भावन करणं आणि त्या सौरशक्तीला आपण कृतज्ञता व्यक्त करतोय त्याच्यापुढे, तिच्या काही वैशिष्ट्यांचं स्मरण करून आपण तिला धन्यवाद देतो की तुझ्यामुळे माझं अस्तित्व आहे. असं जर आपल्याला एक जरी घेतलं, आपण मित्रायना म्हणलं, तर त्याच्यातलं जे मित्रत्व आहे तर त्याचं स्मरण केलं आणि त्या दृष्टीने नमस्कार केला. असे 2-3 नमस्कार जरी मनापासून केले आणि हळूहळू वाढत घेऊन ते 12 पर्यंत नेलं आणि अगदी सुरुवातीचा काही काळ म्हणजे मित्र ही एकच संकल्पना घेतली आणि त्या सौरशक्तीशी म्हणजे तेजाशी आपलं नातं प्रस्थापित करण्यावरती भर दिला आणि तो कसा सगळ्यांचा मित्र आहे याची जाणीव मनात ठेवून ते नमस्कार केले, तर त्याचे परिणाम म्हणजे काय असतं की एक सायकोलॉजिकल ट्रुथ, मानसिक एक सत्य असं आहे की आपण ज्या विषयाचा वारंवार उच्चारण करतो तर तसे आपण होत जातो. म्हणजे सौरशक्तीचं आपण त्याच्या शक्तीचं स्मरण केले, त्याचं मनन केलं आणि ती शक्ती डोळ्यापुढे ठेवून त्याच्यापुढे कृतज्ञतेने नतमस्तक झालं आणि नतमस्तक होण्याची संधी म्हणून सूर्यनमस्काराकडे पाहिलं आणि मग ते केले नमस्कार. तर त्याचा परिणाम तुम्ही करून पाहिलं की लक्षात येईल की वेगळ्या प्रकारची मानसिकता आपली त्यातनं इव्हॉल्व्ह होत जाते. तर म्हणून हे जे सौरशक्ती आहे, जे तेज आहे बाहेर, तर त्याचाच एक अंश माझ्यात आहे आणि माझ्यामध्ये सुद्धा जी उष्णता निर्माण होते विविध रासायनिक आणि इतर क्रियांमुळे, तर ती क्रिया सुद्धा त्या सौरशक्तीचाच एक अंश आहे आणि माझ्या आत जे आहे तेज, तेच बाहेरही आहे. माझ्या आतल्या तेजाची मला जाणीव झाल्यानंतर मी ज्याला बाहेरच्या जगात बघीन आणि मला ते तेज दिसेल आणि ते सगळीकडे विखुरलेलं आहे असं दिसेल आणि सगळीकडे त्या तेजा व्यतिरिक्त काही होऊ शकत नाही असं माझ्या लक्षात यायला लागेल. तर त्यावेळेला मला ते पिंडी ते ब्रह्मांडी हे वचन आहे त्याचा अर्थ कळला असं. तर तसं आपल्याला आपण बाहेर पाहिलं तर पृथ्वी, आग, तेज, वायू, तर वायू तर सगळीकडे आहे. त्या खोलीमध्ये आपण इथे आम्ही बसलोय पुण्यामध्ये, तुम्ही धुळ्यात आहात. हवा त्याची त्याची उष्णता कमी जास्त असेल पण हवा सर्वत्र आहे. अशी कुठेच जागा नाही जिथे हवा नाही, निर्वात पोकळी सगळी. तसं स्पेस जी आहे ती सर्वत्र आहे. म्हणजे हे जे घटक आहेत, 5 घटक, ते आपल्या आत जेवढे आहेत तेवढेच बाहेर आहे. आणि हे जर आपल्या लक्षात आलं आणि आपल्याला जर असं आतून कळलं, म्हणजे शब्दांचा अर्थ कळला आणि त्याचं मर्म समजलं आणि ते ज्या अर्थाने याचं विवेचन केलं गेलं, अहम ब्रह्मास्मी म्हणा किंवा सर्वम खल्विदं ब्रह्म किंवा पिंडी ते ब्रह्मांडी, तर ह्याचा विचार करताना अंतरंगात शोध घेतल्यानंतर काही सत्य लक्षात आली आणि तीच बाहेरही सत्य तीच आहे आणि तीच मूलभूत तत्व आहेत याची जीवनाची. हे जर आपल्याला प्रतीत झालं, त्याचं दर्शन घडलं आपल्याला, म्हणून आपण योगाला दर्शन म्हणतो. त्या दर्शनाचा अर्थ आपल्याला जे सत्य दिसणं महत्वाचं आहे. भगवान पतंजली जी सूत्र सांगतायत तर त्या प्रत्येक सूत्रात मागे काहीतरी त्यांना घडलेलं दर्शन आहे सत्याचं. की अथ योगानुशासन असं म्हणलं तर त्यांना ते असे शब्द वापरतायत, ते कुठले तरी गोळा करून वापरतायत असं नाही. तर त्याच्या मागे काहीतरी त्यांचा अनुभूतीची बैठक आहे, अनुभूतीचं अधिष्ठान आहे आणि त्यातनं ते मोजून मापून नेमके शब्द वापरून अथ योगानुशासन असं म्हणतायत.
तर ते आपल्याला जर कळायचं असेल तर आपल्याला त्यांच्या अवस्थेचा अभ्यास करावा लागेल, त्याशिवाय आपल्याला ते शब्द कळणार नाही. मग आपल्याला ज्या वेळेला आपल्या अंतरंगाचा आपण शोध घेऊ आणि भगवान पतंजलींच्या सूत्रांनुसार जाऊ, तर त्याला आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल की जसं पिंडी ते ब्रह्मांडी हे दर्शन आहे, सत्याचं दर्शन आहे, तसं त्यांना काही ते सत्याचं दर्शन घडलंय आणि ते सूत्र रूपाने आपल्याला सांगतात. हे लक्षात ठेवून त्या सूत्रांचा अभ्यास करावा लागेल. तर तसं आपण हे पिंडी ते ब्रह्मांडी हे वचन डोळ्यापुढे ठेवून जर बघायला लागतो आपल्या अंतरंगामध्ये, तर त्याला हे कॉमनॅलिटी जे आहे, साधर्म्य जे आहे, माझ्या अंतरंगाचं आणि बाहेरच्या जगामधले जे साम्य स्थळं आहेत, ती जर माझ्या निदर्शनास आली, अनुभूतीने निदर्शनास आली, त्याचा प्रत्यय मला आला, आत आला, बाहेरही आला, तर माझं जे माझ्याशी आणि बाहेरच्या जगाशी नातं निर्माण होईल, तर ते खूप वेगळ्या प्रकारचं नातं निर्माण होईल. एक आपुलकीची त्याच्यात भावना असेल. पण मी जर त्याच घटकांचा बनलेलो, ज्या घटकांचे बाहेरच्या सगळ्या वस्तू, माणसं, वनस्पती सगळी बनलेली आहे, याची जर मला खरोखर प्रचिती आली, तर तिची भेददृष्टी आहे ती माझी गळून पडेल. ती भेददृष्टी गळून पडल्यामुळे एक अभेद वृत्ती निर्माण होईल आणि अभेद दृष्टी त्यातनं निर्माण होईल आणि त्यामुळे वर्तनामध्ये सुद्धा ती अभेद वृत्ती, त्याचा प्रत्यय आपल्याला आणि इतरांना येऊ शकेल. पण महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्यय लोकांना येण्यापेक्षा आपल्याला येणं महत्वाचं, कारण त्याच्यावरच आधारित बाकी सगळं अवलंबून असतं. म्हणून आपण असं बघायला पाहिजे की आत दृष्टी टाकली, मला काही सत्य गवसली, त्याचाच आविष्कार बाहेरही दिसला आणि त्यामुळे दोन्ही मधलं साधर्म्य लक्षात आल्यामुळे मला असं लक्षात आलं की मी त्याच घटकांचा बनलोय, त्या ज्या घटकांचे एखादा रस्त्यावरती काम करणारा मजूर असेल, तर त्याच्यातही तेच घटक आहेत जे माझ्यात आहेत आणि एखादा खूप उच्च पदस्थ राजकारणी आहे, त्याच्यातही तीच तत्व आहेत. एखादा मोठा बिझनेसमॅन आहे आंतरराष्ट्रीय ख्यातीचा, तर त्याच्यातही तीच तत्व आहेत. माझ्याकडे कुत्रा असेल तर त्या कुत्र्यामध्ये तीच आहेत. माझ्याकडे एखादं टेबल खुर्ची असेल तर त्याच्यामध्ये तीच तत्व आहेत. तर हे जर मला असं वेळोवेळी त्याची प्रचिती येत गेली, तर माझी दृष्टी अशी तरल होत गेली, साफ होत गेली आणि हे लक्षात आलं की विविधता जी आहे बाहेरच्या जगातली, ती फक्त वरवरची दिसणारी आहे, पण त्याच्या मागे जे एकमेकांना जोडणारं असं जे तत्व आहे, ते सगळीकडे एकरूपच आहे. तर ही जी प्रचिती आली, म्हणजे आता हे 5 तत्वांचे आपण बनलेलो असलो, तरी सुद्धा त्या सगळ्याला सूत्ररूपाने त्याच्यामधून जी वाहणारी शक्ती आहे, तर ती आपल्या संदर्भात पाहिलं तर ते आत्मतत्व आहे. आपल्यातलं जे असणेपण आहे, जिवंत असणेपण आहे, शुद्ध असणेपण आहे. तर ते आपलं विशुद्ध असणेपण आणि बाहेरच्या जगातल्या वस्तूंचं, वनस्पतींचं, विषय वस्तूंचं, प्राण्यांचं, सगळ्यांचं जे अस्तित्वात असणं आहे, तर त्याच्यात काहीच फरक नाही. आपण असणं ही जी अवस्था आहे, म्हणजे बिईंग ही जी लेवल आहे, तिथे सगळं एकरूपच आहे. आणि जे दृश्य आहे, म्हणजे जो फरक आहे, तो फक्त वरवरच आहे. आणि एकरूपता जी आहे ते खरी त्याचं अधिष्ठान आहे आपल्या अस्तित्वाचं. तर हे एक आपल्याला आपल्या ज्याला पिंडामध्ये म्हणजे आपल्यामध्ये लक्ष टाकून त्याला आपल्याला हे सत्य लक्षात येईल की मी पंचमहाभूतांचं बनलोय. आपण बाहेर बघायला लागलो की आपल्याला 30 तत्व सगळीकडे आहेत याची प्रचिती येईल. म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी हे लक्षात आलं. आणि अजून आपण आत शोध घ्यायला लागलो की काही अजून सत्य समोर येतील. आणि आता मी जे म्हणलो की या 5 तत्व जरी त्यांचा मी बनलेलो असलो, तर त्या तत्वांना जोडणारं असं जे एक त्याच्यापेक्षा उच्चतर असं जे तत्व आहे किंवा सर्वसमावेशक असं जे तत्व आहे, तर ते माझ्यातलं असणेपण आहे किंवा ते माझ्यातलं आत्मतत्व आहे. तर हेच आपल्या खूप चांगल्या प्रकारे लक्षात आलं आणि हे लक्षात आलं की अरे जे माझं असणेपण आहे, तर तेच बाहेरच्या सगळ्या वस्तूंचं असणेपण आहे. त्या असणेपणातही काही फरक नाही. ते अस्तित्वात असणं अशा अर्थाने म्हणतोय, की अस्तित्वात असणं हे खूप फंडामेंटल आहे, खूप बेसिक आहे, खूप मूलभूत आहे, खूप अधिष्ठानभूत आहे. तर ते जिथे प्रत्यक्षात आलेलं आहे, अधिष्ठानभूत जे आपल्याला सत्य आहे, म्हणजे असणे पण हे अधिष्ठानभूत सत्य आहे.
तर माझ्यातलं जे असणेपण आहे त्याला तांत्रिक दृष्टीने पाहिलं योग परिभाषेमध्ये त्याला पुरुष म्हणू आपण किंवा अध्यात्माच्या भाषेत म्हटलं तर आत्मतत्व म्हणू. शब्द कुठलाही जरी वापरला तरी ते चैतन्य आहे आणि सर्वव्यापी आहे. आपल्या शरीरामध्ये सगळ्या भागामध्ये ते समप्रमाणात कसं व्यापलेलं आहे हे आपल्या लक्षात समजा आलं आणि त्याच्या आत्मतत्वाची जी वैशिष्ट्ये आहेत ते पण आपल्या अंतरंगात दृष्टी टाकल्यानंतर आपल्याला हे लक्षात आलं की मी पायामध्ये जेवढा आहे तेवढाच डोक्यातही आहे. माझं असणे पण पायात कमी आणि डोक्यात जास्त असं नाही किंवा पायात जास्त डोक्यात कमी असं नाही, तर सगळीकडे समप्रमाणात आहे. नंतर मी काहीतरी हाताने कृती करायची ठरवली तर त्याच्यासाठी मला जी चालक शक्ती आहे ते त्रिगुणामधला रजोगुण आहे. नंतर मला जर रजोगुणाने मी काहीतरी खूप दीर्घकाळ कार्य करत राहिलो, काम करत राहिलो, त्यानंतर जो थकवा येतो मला आणि विश्रांतीची गरज वाटते, तर त्यावेळेला तो तमोगुण कार्यान्वित झालेला असतो. आणि मग मला कुठल्या वेळेला मी कार्य करावं आणि कुठल्या वेळेला विश्रांती घ्यावी याचा जो एक अंदाज घ्यावा लागतो. याची जे एक आपल्याला जाणीव करून घ्यावी, याचे जे ज्ञान करून घ्यावं लागतं, तर ते करून देणारी जी शक्ती आहे ते आपल्यातलं सत्वगुण आहे. तर अशा त्रिगुणांचा खेळ आपल्या अंतरंगामध्ये कसा चाललेला आहे, तर हे जर आपल्या खूप चांगल्या प्रकारे त्याचं निरीक्षण करता आलं, त्याचा अभ्यास करता आला, अध्ययन करता आलं, लक्षात घेता आलं की प्रत्येक कृतीमध्ये कुठेतरी काहीतरी एक निर्णय शक्ती सुद्धा कार्यान्वित झालेली असते. विचार काही कार्य त्याच्या मागे दडलेले असतात आणि हातून ज्या प्रत्यक्ष कृती घडते तर त्याला त्या रजोगुण प्रधान असते. विश्रांती घेतो आपण त्याला तमोगुण प्रधान असतो. ज्याला एखादा गुण प्रधान असतो त्याला उरलेले गुण नाहीसे झालेले नसतात, तर ते फक्त सुप्तावस्थेत असतात, त्याच्या बरोबर असतात, त्याच्या मदतीने असतात. तर हे आपण जर खेळ तो त्रिगुणांचा लक्षात घेतला आणि बाहेरही तोच खेळ आहे लक्षात घेतला की बाहेरही अनेक प्रकारच्या हालचाली निसर्गामध्ये आपल्याला होताना दिसतात आणि त्या हालचाली ज्या होतात म्हणजे आता सूर्याभोवती पृथ्वी आपली फिरते, ते जे फिरणं आहे तिचं, तर ते सुद्धा काहीतरी नियमांनी बद्ध असं आहे. विशिष्ट प्रमाणामध्ये होते, विशिष्ट कालखंडामध्ये होते, विशिष्ट वेळ घालवला होतोय. तर हे जे सगळं आपल्याला पाहायला मिळतं बाहेरच्या आणि आतल्या जगामध्ये की आपलं सगळं अस्तित्व हे काही त्रिकालबाधित नियमांनी बांधलेलं आहे आणि जोडलेलं आहे. बांधलेलं आहे म्हणण्यापेक्षा जोडलेलं आहे आणि त्या त्रिकालबाधित नियमांवर ते आधारलेलं आहे. तर हे सत्य आपल्याला ज्याला आपल्या अंतर्जगतात लक्षात येतं, बाहेरच्या जगात तेच आहे असं लक्षात येतं, त्याला अहम ब्रह्मास्मी आणि सर्वं खलुदं ब्रह्म असं आपण म्हणू शकतो. तर हे जसं पंचतत्वांच्या बाबतीत लागू आहे किंवा त्यांना जोडणारं एक प्रिन्सिपल जे आहे चैतन्य, त्याच्या बाबतीत हे आपल्याला हे सहजपणे लक्षात येऊ शकतं. त्रिगुणांच्या बाबतीत लक्षात येऊ शकतं. अजूनही काही सत्य आपण अभ्यास करायला लागलो, पिंडाचा अभ्यास करायला लागलो की लक्षात यायला लागतं की सगळं परिवर्तनशील आहे. कुठलीच गोष्ट स्थिर नाही आहे, सगळंच बदलतंय सारखं. तर हे जे बदलणं आहे तो जर निसर्गाचा नियम असेल, अस्तित्वाचा नियम असेल, तर त्याचा अर्थ असा होतो की कुठली गोष्ट आपण धरून ठेवणं हे त्या बदलण्याच्या नियमाला अनुसरून नाही. कारण जे सतत बदलतंय आणि आता आपण हा कार्यक्रम सुरू केला तर त्यात तुम्ही ऐकणारे जे आहात ठिकठिकाणी, तर ते तुम्ही जे होता ते आता 15-20 मिनिटं अर्धा तास झाला, तर त्यानंतर तुम्ही ते राहिलेलं नाही. त्यातलं प्रत्येक पेशी बदलते. माझ्यातली प्रत्येक पेशी बदलते. पण या 15-20 मिनिटांमध्ये अर्ध्या तासामध्ये हा जो झालेला बदल आहे क्षणोक्षणी तो इतका लगेच लक्षात येण्यासारखा नसल्यामुळे आपण असंच म्हणतो की संप्रसाद विनोद बोलले आणि 1 तासभर बोलले. पण तासापूर्वी बोललेले जे संप्रसाद विनोद होते ते शेवटी बदललेले होते. ते राहिले नव्हते. त्यांच्यात परिवर्तन झालं. तसंच तुम्ही सुद्धा ऐकत असताना तुम्ही सुद्धा तेच राहिलेले नाही जे ऐकायच्या सुरुवातीला होता आणि ऐकल्यानंतर घालते. तर त्यामुळे हे जे परिवर्तनशीलता जो निसर्गाचा नियम दिसतो आपल्याला आणि तो आपल्याला वेळोवेळी लक्षात येतो. आपल्या बाबतीत जरी पाहिलं तरी आपण लहानपणी जसे दिसत होतो त्याच्यापेक्षा एक 7-8-10 वर्ष झालं की वेगळे दिसतो. 20 वर्षाचं झालं की अजून वेगळे दिसतो.
40 वर्षाचे अजून वेगळे, अजून वय आपलं वाढलं की अजून वरचे दिसतो. पण हे दिसणं जरी बदलत असलं तरी असणं आपलं सतत कायम तेच राहिलेलं असतं. हे सुद्धा सत्य जर आपण लक्षात घेतलं, हे सगळं परिवर्तनशील आहे आणि त्यामुळे कुठलंही मी धरायला गेलो तर ते नियमाला धरून नाही. आणि जिथे निसर्गाच्या नियमाला धरून न वागणं असेल तर तिथे तिथे त्याचे त्याचे दुष्परिणाम होणार. हे उदाहरण द्यायचं तर आपण आयुष्यामध्ये घडणारे जे सुखाचे प्रसंग असतात ते धरून ठेवायला गेलो. ते धरून ठेवणं याचा अर्थ ते निसर्ग नियमाला धरून नाही. ते वाहतं आहे. सगळं आपल्या क्षणामागून क्षण येत आहेत आणि ते नाहीसे होत आहेत. तसं आपल्या आयुष्यातलं जे सुख आहे ते सुद्धा चिरंतन टिकणारं नाही. ते परिवर्तनशील आहे. तसं दुःखाचे प्रसंग आले, करोना येऊन गेला, तर तो सुद्धा 2 लाटा येऊन गेल्या तर तिसरी येईल की नाही येईल असं म्हणता म्हणता ती सुद्धा येणार नाही अशी शक्यता निर्माण झाली. तर त्यांनी सगळं आपलं आयुष्य व्यापलं होतं गेली 2 वर्ष. पण ते सुद्धा बदलत गेलं. ते सुद्धा स्थिर नाही राहिलं. असं प्रत्येक गोष्टीत आपण जर विचार केला आणि नीट लक्षपूर्वक अभ्यास केला, असं लक्षात येतं की कुठलीच गोष्ट स्थिर नाही, सगळीच परिवर्तनशील आहे. आणि हे सत्याच्या बाबतीत काय असतं की ते फक्त आपल्याला जाणता येतं. त्याच्यात आपण बदल करू शकत नाही. कारण सत्य या शब्दाचाच अर्थ असा आहे की जे असण्यास योग्य आहे ते सत्य आहे. आणि आपण ठरवू शकत नाही की असण्यास योग्य काय आहे. जे आहे ते सगळं असण्यास योग्य आहे म्हणूनच आहे. नाहीतर ते असतं कसं? जे जे अस्तित्वात आहे ते सगळं असण्यास योग्य आहे म्हणूनच आहे. तर म्हणून आपल्या अंतरंगामध्ये डोकावल्यानंतर आपल्याला जी अधिष्ठानभूत सत्य समोर येतात, त्याच्यातलं हे जे एक सत्य आहे की सगळं परिवर्तनशील आहे, हे जर सत्य लक्षात आलं आणि त्यामुळे धरून ठेवणं कुठलीही गोष्ट ही निसर्ग नियमाला धरून नाही आणि म्हणून त्याचे असे काही दुष्परिणाम माझ्या आयुष्यात मला भोगावे लागतील. तर त्यापेक्षा मी जर त्या सत्य जाणलं आणि त्याच्या बरोबर राहिलो, मान्य केलं की आज दुःख आहे तर मी मान्य केलं दुःख आहे आणि ते आपोआप त्याच्यात काहीतरी ते दूर करण्याचे प्रयत्न तर आपोआप केले जातीलच. पण तू ते धरून ठेवलं नाही. ते सुख सुद्धा धरून नाही ठेवलं. आपल्याकडच्या ज्या सूड कथा सगळ्या सांगितल्या जातात त्याच्यात हेच असतं ना की धरून ठेवलं जातं. कोणीतरी माझा अपमान केला ना त्याचा मी सूड उडवणार. अपमान केला ही जी अनुभूती आहे तर ती तुम्ही निसर्ग नियमानुसार सोडून न देता धरून ठेवली. मग त्याचे दुष्परिणाम आपल्या त्या व्यक्तिगत आयुष्यात दिसतात. आता आपण सिनेमा पाहून आपली सगळी विचारसरणी घडत जर असेल तर आपल्याला असं वाटतं सिनेमा पाहून त्या सगळ्या सूड कथाच असतात. त्यांना सूड घेणं हे योग्यच आहे असं वाटतं. पण प्रत्यक्षात आपण जर आपल्याच अभ्यासात मग्न असलो तर आपल्याला जर सुडाची भावना आपल्याला निर्माण झाली तर त्याला आपली आंतरिक अवस्था कशी बिघडते याचा जर आपण जवळून अभ्यास केला असेल तर आपण मग सुडाच्या भावनेने प्रभावित राहणार नाही. आपण प्रवाही राहू. म्हणून जसं निसर्ग प्रवाही आहे, त्या नदी गंगा नदी आता युगानुयुग आहे. तर तिच्यामध्ये आता आपण गेलो आणि तिच्यामध्ये उडी घेतली तर ती गंगा ही 1000 वर्षापूर्वीची गंगा नाहीये. ती बदललेली गंगा आहे. एकाच नदीमध्ये आपण दोनदा पाय नाही टाकू शकत. ती बदललेली असते. नदीचं नाव तेच राहतं पण पाणी बदललेलं असतं. तर तसं आपल्या जगण्याचं सुद्धा आहे की प्रत्येक क्षण बदलतोय आणि ते आपण स्वीकारलेलं असेल, जाणलं आणि स्वीकारलं आणि त्याच्याबद्दल काही आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारे तक्रारीची भावना नसेल तर आपलं जगणं सुद्धा त्या कल्पनेनुसार किंवा संकल्पनेनुसार किंवा त्या तत्वानुसार प्रवाही राहतं. आणि जे जगणं प्रवाही आहे, कुठेच अडकलेलं नाही, तुंबलेलं नाही, तर त्या प्रवाही जगण्यामध्ये एक फ्रेशनेस राहतो, एक ताजेपणा राहतो, जिवंतपणा राहतो. आणि तसाच जिवंतपणा आपल्या जगण्यामध्ये क्षणोक्षणी प्रकट होत राहिला, तर त्या जगण्याचं एक ऐश्वर्यच वेगळ्या प्रकारचं असतं. त्याचे एक सुगंध वेगळ्या प्रकारचा असतो. त्याची एक अनुभूती वेगळ्या प्रकारची असते. तर म्हणून सत्य जाणणं आणि त्याच्या बरोबर राहणं एवढंच आपण करू शकतो. आणि तसं आपण करावं याच्यासाठी दर्शन हा शब्द वापरला पाहिजे. योग हे दर्शन आहे म्हणजे काय की योगाद्वारे जी जी सत्य सांगितली गेलेली आहेत भगवान पतंजलीने जी बुद्धी दिलेली तर त्या सत्यांचं आपल्याला फक्त
त्यांनी जसं दर्शन घेतलंय तसं दर्शन घेण्याचा आपल्या बाजूने प्रामाणिक प्रयत्न करायचा. तो यशस्वी होणं न यशस्वी होणं हे आपल्या कुवतीनुसार क्षमतेनुसार कमी जास्त होईल. परंतु प्रामाणिक प्रयत्न करणं नक्की आपल्या हातात आहे. आणि ते जे सांगतायत ते सत्याचं फक्त दर्शन घ्या आणि त्यांना जे योग या सत्याचं दर्शन घडलं ते फक्त आपल्याकडे नमूद करतात, मांडतायत. आणि ते आपण जर घेतलं दर्शन आणि त्या दर्शनानुसार आपलं जगणं जर ऍडजस्ट केलं तर मला वाटतं की आपलं जगणं हे खूप वेगळ्या प्रकारचं व्हायला लागेल. आणि ते आपल्याला अनुभवानेच लक्षात येईल की खरंच आपण पूर्वी जसे परिस्थितीशी कुठली परिस्थिती आल्यानंतर त्याला जो प्रतिसाद देत होतो, खरं म्हणजे सुरुवातीला आपण प्रतिक्रियाच देत होतो, पण आता आपल्यामध्ये परिवर्तन झालंय आंतरिक. आणि त्यामुळे आपण कुठल्याही परिस्थितीला कुठल्याही प्रसंगाला सामोरं जाताना त्याला प्रतिक्रिया न देता प्रतिसाद द्यायला लागलो. त्याचं स्वरूप लक्षात घेतो, सगळं समजून घेण्यात आपण भर देतोय. आणि त्यामुळे आपले वागणं जे आहे की जे प्रतिसादावर अवलंबून राहायला लागलंय प्रतिक्रियेच्या जागी. पण प्रतिक्रिया ह्या अहंकाराने प्रभावित असतात, मीपणाने प्रभावित असतात. आणि प्रतिसाद हा विवेकाने प्रभावित असतो. म्हणजे जितकं जगणं आपलं मीने प्रभावित असेल, मी म्हणजे ज्याला आपण मी म्हणतो तो मी, तर त्यांनी जर प्रभावित असेल तर त्याच्यात दुःख एका पाठोपाठ येत राहते. पण तेच जर विवेकाने प्रभावित असेल तर आपल्या जगण्यात दुःखांचं मात्रा खूप प्रमाणात कमी झालेली असते. पण आपण सत्य जाणून घेऊन त्याच्याशी समायोजन करू, त्याच्याशी स्वतःला ऍडजस्ट करून घेऊ. आणि तसं करत गेलो तर ते ताणतणाव आणि सगळे आपल्या समस्या आपोआपच विरघळून जातील. म्हणून सत्य जे आहे ते माझ्या अंतरंगाने बघत असताना जी समोर जी गोष्टी लक्षात येतात त्याच्यातलं पंचमहाभूत जसं लक्षात आलं आपल्या, तसं एक कॉमन जे फंडामेंटल सगळ्यांना जोडणारं जे तत्व आहे तर ते म्हणजे आपलं असणेपण आहे, असंही आपण लक्षात घेऊ शकतो. आणि ते असणेपण जे त्यालाच आत्मतत्व पुरुष म्हणलं. आणि बाहेरच्या जगात ते आपल्याला त्याच प्रत्यंतर येत आहे. म्हणजे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे त्याची प्रचिती आपल्याला खूप साधेपणाने घेता येण्यासारखी. म्हणजे असं काही त्याला फार मोठं भव्य दिव्य काही करायची गरज नाही. आपल्या आतच डोकावणं आणि ती सत्य आहेत ती प्रांजळपणाने, साधेपणाने, प्रामाणिकपणाने आणि विशुद्ध जिज्ञासेच्या भराने त्याचा शोध घेणं, त्याच्यावरतीच भर दिला. तसंच आपल्याला अजून एक लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे की श्वासोश्वास म्हणजे आपण असं भ्रमात असतो ना की सगळं मी करतोय असं आपल्याला वाटतं, करता मी आहे. तर हे सुद्धा एक आपला भ्रम आहे. आणि तो वेळीच जितका लवकर आपण त्याच्यातनं मुक्त होऊ तेवढं चांगलं. पण प्रत्यक्षात तसं होत नाही. कारण आपण इतके त्या मायेच्या प्रभावाखाली असतो की ते ज्ञानाचा प्रभाव, तो प्रकाश त्या आपपर्यंत पोहोचतच नाही. म्हणून हे सुद्धा आपण साधा प्रयोग आपण आता प्राणायाम करतो. त्या प्राणायामाच्या आपण श्वास आत घेतला आणि आत तो अंतरकुंभक केला म्हणजे कोंडून ठेवला. तर आपण वर्षानुवर्ष कोंडून ठेवू शकत नाही. काही काळापुरतं फक्त कोंडून ठेवू शकतो आणि आपल्याला वी आर कंपेल्ड, आपल्याला ते बाहेर सोडावाच लागतो कोंडल्यानंतर. आपली इच्छा आणि अनिच्छेचा प्रश्न येतो, सोडावाच लागतो. तर आपण बहिर्कुंभक केला समजा, म्हणजे श्वास बाहेर बराच वेळ आत नाही घेतला तर त्याला सुद्धा मर्यादा असते. ते सुद्धा आपण बाहेर सोडलं आणि घेतच नाही वर्षानुवर्ष असं होत नाही. तर तो घ्यावा तर लागतोच आपल्याला थोड्या वेळात. त्याच्यातलं प्रमाण फक्त म्हणजे अगदी नवशिका आहे तर त्याला थोडं लगेच हे श्वास सोडावा लागेल, घ्यावा लागेल. ते थोडं दीर्घकाळ प्राणायामाचा अभ्यास करतात त्यांना थोडा वेळ जास्त लागेल, पण तो वेळ हा मर्यादितच असेल. म्हणजे ज्या श्वासावरती आपलं अस्तित्व अवलंबून आहे तर त्या श्वासाच्या बाबतीत आपल्याला असं ठरवता येत नाही की मी एक सोमवार आहे आज मी फक्त श्वास घेतो आत आणि गुरुवारी फक्त सोडतो, असं करता येत नाही. ते निसर्ग नियमानुसार श्वास घेतला की सोडावा लागतो, सोडला की घ्यावा लागतो. आणि त्याच्या ज्या व्यवस्था आहेत त्या सगळ्या अंतरंगामध्ये रासायनिक क्रियांच्या रूपाने प्रस्थापित आहेत. आपल्याला खरं म्हणजे वेगळं काहीच करावं लागत नाही. आता आपण बोलतोय तर बाकी सगळ्या रासायनिक क्रिया शरीरातल्या अखंडपणे चालूच आहेत. म्हणजे कित्येक गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला आपल्या कॉन्शियसनेसच्या पातळीवरती न येता परस्पर चालू असतात.
तर हे जे सगळी व्यवस्था आहेत आपल्या, तर निसर्ग नियमांवर आधारलेल्या अशा व्यवस्था आहेत. तर त्या जर आपण खूप साधेपणाने समजून घेतल्या ना, तरी सुद्धा आपल्याला असं लक्षात येतं, की आपण आपल्या आयुष्याचं सगळं कर्तृत्व जे आपल्याकडे घेतो, तर तसं नसून हे सर्व त्या अ, चैतन्याच्या अधीन आहे. ते चैतन्य जर नसेल आपल्यातलं, तर शरीर जे क्रिया करतं वेगवेगळ्या प्रकारच्या, तर ते क्रिया करू शकणार नाही. मन जे विचार करू शकतं, ते विचार करू शकणार नाही. चैतन्य नसेल. बुद्धी जी निर्णय घेते, ती घेऊ शकणार नाही. भावनांची अभिव्यक्ती आपण जी करतो, भावनांमुळे एक रसमयता जगण्यामध्ये येते. तर तशी रसमयता येणार नाही. जर चैतन्य नसेल, तर भावनांची निर्मिती आणि त्याची बुद्धी आणि त्याचा विस्तार होणार नाही. आणि त्यामुळे जगणं शुष्क वृक्ष होईल. नंतर आपल्याला ते आत्मतत्व जर नसेल, तर हे आपले सगळे डोळे आणि सगळं शरीर आणि सगळं नुसतं अ, काहीच ते त्यांचं ते काहीच करू शकणार नाही. तर त्यामुळे हे जे अतिशय सहजपणे, स्वच्छपणे कोणालाही लक्षात येण्यासारखं जे तत्व आहे, की आपण श्वासाच्या एक उदाहरण घेतलं नुसतं, की नुसतं श्वासाने सुद्धा आपल्याला या सत्याचा उलगडा होतो, की ज्या श्वासावर माझं अस्तित्व अवलंबून आहे, तो श्वासच माझ्या अधीन नाही. त्याच्यावरतीच माझं नियंत्रण नाही. तर त्या माझ्या जगण्यावरती माझं नियंत्रण आहे हा माझा भ्रमच आहे, असं मला लक्षात घ्यायला हरकत नाही. आणि तो भ्रम आहे असं लक्षात आलं, तर कर्ताभाव खूप अंशी आपला कमी होऊन जातो. आणि कर्ताभाव जर कमी झाला, तर आपल्याला नम्रतेचं नाटक करावं लागत नाही. तर नम्रता त्याचा एक नैसर्गिक आविष्कार आहे. म्हणून आपोआपच जीवनात प्रकट व्हायला लागते. तर जिथे नम्रता आहे, तिथे अखंड ग्रहणशीलता आहे. आणि जिथे ग्रहणशीलता आहे, ते ज्ञानार्जन आहे सतत. आणि हे जे आत्मदर्शनाची प्रक्रिया आहे ज्ञानाची, तर ती अशी स्टॅटिक प्रक्रिया नाही, स्थितीशील स्थिती नाही, ती गतिशील स्थिती आहे. हे नित्य नूतनता आहे त्याच्यामध्ये. सतत नव्या-नव्याने तुम्हाला सत्याचं दर्शन घडत राहतं. आणि ते जे घडतं ते इतकं रोचक असतं, इतकं प्रभावी असतं, इतकं आनंददायी असतं, इतकं शांती देणारं, समाधान देणारं, प्रसन्नता देणारं असतं, की त्या सत्याच्या दर्शनातच मग तुम्ही क्षणाक्षणाला रमून जाता. आणि रमून जाणं जे आहे सत्याच्या दर्शनात, आणि सत्याचं दर्शन करून घेणं आणि त्यात सहजपणे रमून जाणं म्हणजे योग जगणं आहे. आणि इन्स्पाइट ऑफ डिफरन्सेस, म्हणजे किती जरी त्याच्यामध्ये विविधता असली, तर तसं पाहायला गेलं तर शरीर त्याचं कार्य खूप वेगळं आहे मनापेक्षा. मनाचं बुद्धीपेक्षा वेगळं आहे. बुद्धीचं भावनांपेक्षा वेगळं आहे. आणि आत्मतत्वाचं तर ह्या सगळ्या मागे त्याच्याशिवाय तर काहीच पान हलत नाही. तर ते सगळ्यांचं कार्यक्षेत्र वेगळं असून सुद्धा ते साहचर्याने आपण आपल्या शरीरातल्या सगळ्या क्रिया चालू आहेत. आपण अस्तित्व जगतोय, जेवतोय, बोलतोय, खातोय, वाचतोय, गाणं ऐकतोय, गाणं गातोय. असं सगळ्या क्रिया ज्या आपण करतो, तर ते त्या शक्तीमुळे शक्य होतंय. शक्नोती ती शक्ती, म्हणजे ज्या तत्वामुळे आपल्याला काही गोष्टी करणं शक्य होतं, त्याला शक्ती असं म्हणलं जातं. महर्षी विनोदांनी त्यांच्या एका ग्रंथामध्ये असा उल्लेख केलेला आहे, की शक्नोती ती शक्ती, की ज्याच्यामुळे आपल्याला गोष्टी करणं शक्य होतं त्याला शक्ती म्हणतात. तर आपल्यामधली जी आत्मतत्वाची जी शक्ती आहे, किंवा सगळ्यांना एकसंध ठेवण्यासाठी लागणारी जी शक्ती आहे, तर ती म्हणजे आपल्यातलं चैतन्य आहे. त्याच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. त्याची प्रचिती घेणं म्हणजे आपल्याच आयुष्यामध्ये डोकावून पाहिल्यानंतर आपल्याला हे श्वासाचं मी जसं म्हणलो, तर तसं आपल्याला हे लक्षात येऊ शकतं, की हे सगळे जे माझ्यामधले जे कार्यान्वित होणारं जे काही माझं आयुष्य घडत आलेलं आहे आतापर्यंत, तर त्या प्रत्येक वेळेला मला माझ्या या आत्मतत्वाची किंवा चैतन्याच्या साहचर्यानेच हे सगळं मला शक्य झालंय. आणि कुठल्याच गोष्टीवर त्या पंचतत्वांचं मी म्हणलं, वायू हा एक घटक घेतला. पण कुठलंच तत्व मी निर्माण करू शकत नाही. त्याचा फक्त एक संघात म्हणून मी माझं शरीर आहे. तशीच बाकी सगळी शरीर आहेत. तर त्यामुळे माझ्या ताब्यात सगळं हे असं जो आहे, मी करता आहे, हे केवळ भ्रमच आहे. हे जर आपल्याला खूप चांगल्या प्रकारे लक्षात आलं आणि तोच जर भ्रम गळून पडला, कर्ताभावच गळून पडला, आणि त्यामुळे विनम्रता आली, त्यामुळे ग्रहणशीलता आली. त्यामुळे अ, सतत शिकणं चालू राहिलं, आयुष्यभर शिकणं चालू राहिलं. तर त्या आत्मदर्शनाच्या प्रक्रियेला एक जिवंतपणा आहे.
तर आत्मदर्शन झाल्यानंतर आता काहीच करायचंच नाही. तर महर्षींनी एका त्यांच्या ग्रंथात लिहिलंय की अं, कुठलीही चांगली गोष्ट करत असाल तुम्हाला तर ती चांगलं असत असावं लागतं. नुसतं चांगलं झालं आणि आता संपलंच नाही. चांगलं सुद्धा असत असावं लागतं. म्हणजे ती एक प्रवाही प्रक्रिया आहे. तर हे जर आपण खूप चांगल्या प्रकारे आत्मसात केलं आणि दर्शन घेतलं सत्याचं, हे आता आपण जे बोलतोय मी पिंडी ते ब्रह्मांडी, हे नुसतं काहीतरी कवीचा हे नाहीये. कवी मनाचा स्वैर आविष्कार किंवा त्यांनी काहीतरी कल्पना विश्वात त्याचं काहीतरी त्याला सापडले असं नसून ते प्रमाणभूत सत्य आहे. आणि ते सत्य समजून घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. ते त्याची प्रचिती घेणं हे आपल्यापासून सुरुवात करणं आणि आपल्याला ती प्रचिती आल्यानंतर त्याचं विस्तारित रूप म्हणजे बाहेरच्या जगामध्ये सुद्धा आपल्याला तीच सगळी तत्व कार्यान्वित झालेली दिसतात. असंच झालं तर त्याचा अर्थ असा की पिंडी ते ब्रह्मांड आपल्याला खऱ्या अर्थाने कळलं. आणि ते खूप मूलभूत तत्व आहे, मूलभूत सत्य आहे आणि सत्य हे फक्त जगण्यासाठीच असतं. त्याच्याबाबतीत काही करता येत नाही आपल्याला. हेही सत्यच आहे. सत्य जे असतं ते असण्यास योग्य आहे म्हणून मी मगाशी म्हटलं तसं. असण्यास योग्य आहे म्हणून ते आहे. तर ह्या जगामध्ये असंख्य गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला नकोशा वाटतात पण त्या आहेत याचा अर्थ ते असण्यास योग्य आहे म्हणूनच आहे. आणि आपल्या वाटण्याने काहीच फरक पडत नाही. हे सत्यच आहे. तर त्यामुळे अशी खूप आपल्याला वेगळ्या प्रकारे या वचनाचा विचार करायला पाहिजे. त्याच्यावरती चिंतन केलं पाहिजे. त्याच्यावरती मनन केलं पाहिजे. त्याचा अभ्यास केला पाहिजे. त्याचं प्रचिती घेण्यावरती भर दिला पाहिजे. तरच ते खऱ्या अर्थाने आपल्याला समजलं असं म्हणता येईल. आणि तसं असेल तर मग मी आता म्हणलं तसं की योग हे सुद्धा काय आहे की सगळ्या अस्तित्वाशी जोडणारी शक्ती आहे ना. जोडणं याला आपण योग म्हणतो. तर माझ्या अंतरंगामध्ये विचार केल्यानंतर मला ज्या शरीर मन बुद्धी भावना हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. इन्स्पाइट ऑफ देअर डिफरन्सेस ते वेगळं असूनही ते एकमेकांशी जोडलेलं आहे असं मला लक्षात आलं. आणि मला बाहेरचं सगळं सगळं अस्तित्व हे मूलभूत तत्व सगळीकडे तीच आहे तसं लक्षात आलं आणि ते सुद्धा माझ्याशी त्या तत्वांमुळे जोडलेलं आहे, त्या चैतन्यामुळे जोडलेलं आहे. हे जे सगळं लक्षात आलं तर हे जे जोडले पण आहे माझ्यातलं जोडले पण आणि बाहेरचं जोडले पण माझ्यातला जो योग आहे जोडले पण म्हणजे योग आहे आणि माझ्यातलं जोडले पण हा एक योग झाला आणि बाहेरचे जोडले पण आहे ते योग आहे. माझं जोडलेपण आणि बाहेरचं जोडलेपण एकरूप आहे माझ्या लक्षात आलं तर मला ह्या पिंडी ते ब्रह्मांडी या अहम ब्रह्मास्मी आणि सर्वम खलुदं ब्रह्म या अत्यंत मूलभूत अशा सत्यांची प्रचिती आली असं म्हणता येईल. आणि योगविद्या किंवा अध्यात्मविद्या ही प्राधान्याने अनुभूतीवरच आधारलेली राहिलेली आहे आणि राहणं अपरिहार्य आहे. कारण आत्मदर्शन हा शब्द उच्चारायला काही सेकंद लागले पण प्रत्यक्ष आत्मदर्शन होणं त्याला दीर्घकाळ योग्य दिशेने योग्य प्रकारे प्रयत्न करावे लागतील. आणि ते प्रयत्न सुद्धा अशासाठी करावे लागतील आणि अशा प्रमाणात करावे लागतील की ते प्रयत्न करता करता ते प्रयत्न राहित्य आलंय. प्रयत्न गळून पडलेत आणि सहजता निर्माण झाली. आणि तशी ती सहजता निर्माण झाला होईल प्रयत्नांच्या द्वारेच प्रयत्नांमधनं मुक्त होणं आणि त्यातून त्या सहजतेचा जन्म होणं याचा अर्थ आपल्यामध्ये कैवल्याचा आविष्कार घडला जे भगवान पतंजलींना भेटलेत आहे. तर त्यामुळे आपण असं लक्षात घेऊन या विषयाचं चिंतन केलं की प्रमाणभूत सत्य मला समजलं पाहिजे माझ्या बाबतीत प्रमाणभूत सत्य बाहेरच्या जगात समजलं पाहिजे आणि ते समजल्यानंतर माझ्यातनं असं आपोआपच हे उद्गार येतील की अरे मला जे पिंडी सापडलं तेच ब्रह्मांडात आहे. ब्रह्मास्मी जसं मला वाटतं तसं सर्वम खलिदं ब्रह्म सगळीकडे तेच चैतन्य आहे असं प्रचितीने लक्षात आल्यानंतर त्याचा जो जीवनावर होणारा परिणाम आहे आपल्या आणि आजूबाजूच्या जीवनावर तो खूप वेगळ्या प्रकारचा असेल असं तुम्ही ज्याला याच्याची सखोल अभ्यास कराल तर तुमच्या हे निदर्शनास येईल की अरे खरंच आहे की हे सत्य आहे. पिंडीचं ब्रह्मांड हे मला आता उमगलेलं सत्य आहे.
नुसतं ऐकलेलं वाचलेलं पाठ केलेलं नाही. मला असं ते स्पष्टपणे दिसलेलं सत्य त्याचं मग दर्शन घडलंय सत्याचं आणि त्या सत्याचं दर्शन घडल्यामुळे मला ते माझ्या जीवनात त्याचा समावेश करणं याच्याखेरीज दुसरा काही पर्याय उरलेला नाही. म्हणजे मला पर्याय शोधतोय अशा अर्थाने नाही, पण सत्याच्या दर्शनानंतर काही करण्यासारखं उरतच नाही. पण काय करणार काय तुम्ही? जे असण्यास योग्य ते आहे. सत्य जाणलं तुम्ही, बाकी काय करायचं त्यानंतर? काहीच करायचं नाही. तर ही जी एक समज आहे, ही जे अंडरस्टँडिंग आहे, जे विस्डम आहे, समजदारपणा आहे, तर तो जर आपल्या जीवनात अवतीर्ण झाला, तर आपलं जगणं हे खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने आनंदी, समाधानी, प्रसन्न आणि शांत आणि सर्वांगीण आरोग्य ज्याच्यामध्ये अंतर्भूत आहे, अशा स्वस्थतेने प्रभावित राहील. आणि तसं ते आपल्या सगळ्यांचं राहावं अशी मी मनपूर्वक सदिच्छा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा मला तुमच्याशी संवाद साधायची संधी मिळाली त्याच्याबद्दल आभार मानतो मनपूर्वक. तुम्हाला सगळ्यांना मनापासून नमस्कार करतो. आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद बाबा. आज आपण या ठिकाणी आलात आणि पिंडी ते ब्रह्मांडी एवढा कठीण विषय खूप सोप्या शब्दात आम्हाला समजावून सांगितलात. त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. आपल्याला जर कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर कृपया हँड राईज करू शकतात. विषय इतका सोपा होता की कोणाच्याच मनात काहीच प्रश्न नाही. सगळ्यांचे प्रश्नांचं निरसन आपण आपल्या व्याख्यानात केलेलंच आहे. यानंतर आभार मानण्यासाठी मी अविनाश धर्माधिकारी सर यांना आमंत्रित करते. अविनाश धर्माधिकारी सर. सर मी अनम्यूट केलंय आपल्याला. हरिओम. हरिओम. आजचा जो कार्यक्रम रंजना नवे मॅडम यांनी योग विद्या वर्धिनी आणि योग विद्याधाम धुळे या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजन केला. अतिशय सुरेख कार्यक्रम असा मिळाला आणि मुख्य म्हणजे आपल्याला वक्ते एवढे सुंदर मिळाले की ज्यांचा आजपर्यंत आम्ही योग विद्याधामला विविध कार्यक्रमांमध्ये अनुभव घेतलेला आणि लाईव्ह ज्यांना ऐकलेलं आहे त्यांना आज आम्हाला टीव्हीच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. हा खूप छान योग आला. डॉक्टर संप्रसाद विनोद बाबांनी रंजना नेवे यांच्या आमंत्रणाला स्वीकार केला आणि आज आम्हाला जे काही उद्बोधन केलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहेत. याशिवाय या कार्यक्रमाला योग विद्याधाम धुळे आणि योग विद्या वर्धिनी यांचे जे जे साधक जॉईन झाले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो. आणि हा छोटे आभार खाणी कार्यक्रम संपवून मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. हरिओम. 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 अजून एक कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकतात. मोकळेपणाने विचारा, संकोच करू नका. ओके. ओके. डॉक्टर संदीप पाटील सर. सर अनम्यूट केलंय आपल्याला. व्हिडिओ चालू करा सर. डॉक्टर संदीप पाटील सर. डॉक्टर संदीप पाटील म्हणजे कोल्हापूरचे नाहीत ना? त्यांना काही त्यांचं बोलणं आहे. हा
आता हो येतोय. येतोय येतोय बोला. हा 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 सर माझा थोडासा प्रश्न असा आहे. हा हा पिंडी ते ब्रह्मांडी हा हा हे उशिरा जॉईन झालो. हा. हा, पिंडी आणि ब्रह्मांडी याचा हम्म. अर्थ मला मुळात माहित नाही सर. हे माझं अज्ञान आहे. एक्झॅक्टली लक्षात नाही. ऐकून नीट नाही ऐकू आलं. काय म्हणायचं तुम्हाला? थोडं माईक. पिंडी आणि ब्रह्मांडी त्याचा अर्थ त्यांना समजला नाहीये, तो अर्थ त्यांना समजावून हा, द्यावा. पिंडीचा आणि ब्रह्मांडीचा. हा हा हा, ब्रह्मांडीचा अर्थ तुम्ही गेस करू शकतो की ब्रह्मांड काय असं. हम्म. पण व्हॉट इज मीन द पिंडी? हम्म. तर असंच आहे ना ते की आपल्या आत ज्या म्हणजे आपण त्या ब्रह्मांडाचे घटक आहोत आणि त्या ब्रह्मांडाच्या तत्वांचं बनलेलं आहे आणि ज्याच्या ज्या शक्तीवर ते चालतंय तर त्या शक्तीचे काही अंश माझ्यामध्ये आहे आणि त्यांच्या समन्वयाने त्यांच्या संघाताने मी बनलेलो आहे. आणि बाहेर जसं ब्रह्मांड चाललंय त्या शक्तीने अधिक होतंय ते तसंच माझंही होतंय. याची प्रचिती घेणं म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी. म्हणजे पिंड म्हणजे आपण म्हणजे जे लहान स्वरूपाचं जे आहे तर त्याच्यामध्ये जी तत्व काम करतायत तर तीच तत्व बाहेरचे मोठं जे स्वरूप त्याचं आहे. म्हणजे आपण आता जर प्रकाश वर्षामध्ये जर सगळं त्यांचा विचार करायला गेलो तर बुद्धी होऊन जाते. म्हणजे जी चालत नाही अशी ती सगळी प्रकाश वर्ष ही संकल्पना आहे. आणि हा जो आपला ग्रहमाला आहे तर तशा कोट्यावधी ग्रहमाला आहेत आणि त्यांच्यातली अंतर सुद्धा अशी प्रकाश वर्षामध्ये मोजण्याजोगी आहेत. तर हे सगळं डोळ्यापुढे आणलं तर त्याच्यामध्ये सुद्धा ही जी तत्व दिसत आहेत म्हणजे आता त्रिगुण जे आहेत ते सगळीकडे दिसतात. वनस्पती प्राणी वनस्पती एखादी बी पेरली तर त्याचा जेव्हा वृक्ष होतो तर ते एक क्रिया होत असते तर तिथे रजोगुण झाला. नंतर ते विशिष्ट म्हणजे आपण मुळामध्ये घातलेलं पाणी हे पाना फुलांपर्यंत जे पोचतं तर ते कसं पोचतं न्यायचं कसं त्याची जी अंतर्गत क्षमता आहेत ते जे ते कसं वरपर्यंत न्यायचं त्याची जी एक आंतरिक निसर्गाने केलेली व्यवस्था आहे तर ती सत्वगुणाने प्रभावित आहे. तर असं आपल्याला आपण हे बघायला गेलो तशा खूप गोष्टी आपल्याला बाहेरच्या जगामध्ये आढळतात की ज्या आपल्याला थोड्याची प्रचिती घेतल्यावर सगळीकडे तेच काय असं लक्षात येईल. अगदी घरगुती उदाहरण घ्यायचं झालं तर महिला ज्या वेळेला भात शिजला का नाही बघण्यासाठी 4 शिट्ट्या हातात करून बघतात. तो शिजला असेल तर म्हणतात की अरे सगळा भात शिजला. तर त्यांनी केलं काय त्या 4 शिट्ट्यांची परीक्षा केली आणि त्याचं सत्य काय आहे शिजलाय का नाही शिजलाय त्याची जी जाणीव आहे ती त्यांना झाल्यावर की उरलेला सगळा शिजलेला आहे असा निष्कर्ष त्यांनी काढला. तर तसं आपण आपल्या अंतरंगामध्ये पाहिलं जे काही आपल्याला ज्ञान होतंय स्वतःविषयी आपल्या सगळ्या घटकांचे बनलेलं आहे ते ताब्यात आहेत का की ते कशाचे बनलेले आहोत हे पाहणं ते ताब्यात आहेत का पाहणं त्यातून हे रिअलायझेशन होणं असा बोध होणं खरं नाही हे सगळं त्या तत्वानी त्याचा अंश सगळे विस्तारित रूप जे आहे ते बाहेरचं सगळं काय म्हणता नाही हो नाही ऐकू येते. हो, आवाज येतोय मला. ऐकू येते ना. हा ऐकू हो, हो. येतंय. तर असंच आपण लक्षात घेतलं समजून घेतलं तर त्याचा अर्थ असा की आपल्याला पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे काय समजतं. म्हणजे आपण एक संक्षिप्त रूप आहोत ना ब्रह्मांडाच्या तुलनेत आपण अगदीच लहान आहोत. म्हणजे तुम्ही जर पाहिलं ना तर अजून एक उदाहरण देता येईल. आपल्या शरीरामध्ये अब्जावधी खर्व निखर्व एवढे पेशी आहेत एवढ्या पेशी आहेत त्याच्यात तिप्पट आपल्या शरीरामध्ये रोगजंतू आहेत. प्रत्येक पेशी ही इंडिपेंडेंट आहे आणि तरी सगळ्यांच्या बरोबर जोडलेली आहे. तर हे जे सत्य आहे की आता शास्त्रज्ञांच्या इथे लक्षात येते त्याच्या व्यवस्था इतक्या अप्रतिम आहेत इतक्या अद्भुत आहेत की आपण चकित होतो. त्या
प्रत्येक गोष्टी आपल्याला माहिती नाहीत त्या होत असतात. पचन आपल्या शरीरात अन्न खाल्ल्यावरती आपण जे काही खाऊ त्याचं जे रक्तामध्ये रूपांतरण होतं ते असं आपोआप होत असतं. आपल्याला असं त्याच्यात लक्ष घालावं लागत नाही. त्या पायातला आपल्या खिळा बोचला किंवा काटा बोचला तर आपल्याला असं विचारपूर्वक त्याला रिस्पॉन्स द्यावा लागत नाही. उत्स्फूर्तपणे रिस्पॉन्स आपण स्वतःचा बचाव करतो. तर या सगळ्या व्यवस्था आहेत. आपल्याला जखम झाली तर तिथे सगळी यंत्रणा कार्यान्वित होऊन ती जखम बरी करण्यासाठी त्या ते एकवटतात आणि ती जखम बरी करण्याच्यावरती सगळा भर दिला जातो. जंतू आत शिरले तर त्याला खाऊन टाकणं आणि त्याला पचवून टाकणं करणाऱ्या काही पेशी असतात. काही पेशी अशा असतात की ज्या संदेश पाठवतात. तो बॅक्टेरिया आलेला आहे किंवा व्हायरस आलाय आणि सिग्नल मोठ्या प्रमाणात त्या पांढऱ्या पांढऱ्या पेशींचं निर्मिती सुरू होते. तर हे सगळं जे होत असतं तर ते आपण जर लक्ष घातलं आणि हे समजून घेतलं की अरे मला तहान लागली हे कळतं ते कुठल्या शक्तीने कळतं. मला असं तहान लागवता येत नाही ना की आता तहान लागली पाहिजे म्हणून आता लावली तहान असं नाही का. भूक लागली पाहिजे आता किती 12 वाजले आता भूक लागली पाहिजे असं म्हणून कुठे भूक लागते. तिच्या तिच्या नियमानुसार लागते. अर्थात जे स्नॅकिंग ज्याला म्हणतात म्हणजे मराठी भाषेत ज्याला चरणं म्हणतो आपण ते जाता येता तोंडात टाकणं तर हे काही भुकेला अनुसरून नसतं. भूक कळली आणि ती भूक भागवण्यासाठी खाल्लंय असं नसतं. तर ते चरणं असतं म्हणजे तो मनाचा चाळा झाला शरीराच्या रूपाने प्रकट होणार. मुद्दा असा की तहान आपण निर्माण करत नाही, पाणी आपण निर्माण करत नाही. तहान भागल्याची जी आपल्याला जाणीव होते ती सुद्धा आपण निर्माण नाही करत. त्याच्यावरती आपलं कंट्रोल नसतो. तहान ही आपली आपण भागते. तहान ही आपली आपण निर्माण होते. भूक आपली आपण लागते. ती लागण्याची जाणीव आपली आपण होते. आता ती काय खायला पाहिजे याची जी ज्ञान असतं ते आपल्या ऋषीमुनींनी आणि यांनी आयुर्वेदाच्या रूपाने जे करून दिले आणि ते इतकं अद्भुत आहे की प्रत्येक सीझन नुसार ते वेगळं वेगळं अन्न काय खावं हे सांगतात. त्याच्यात तेवढं मोठं चिंतन आहे त्याच्यामध्ये. नुसतीच चवी म्हणून खात नाही आपण. जानेवारी मध्ये तिळाच्या वड्या खातो. त्या काही नुसती गंमत म्हणून नसतं. ते आपलं पर्टिक्युलर सीझन उपयुक्त असतं आणि शरीराला आवश्यक असतं म्हणून आहे. या सगळ्या प्रथा ज्या निर्माण केलेल्या आहेत तर त्या ज्ञानाधिष्ठित प्रथा आहेत. काहीतरी वाटलं म्हणून चवीसाठी केलेलं नाहीये. ते पोषणासाठी सगळं केलेलं आहे. वरण भात तूप मीठ लिंबू चवीला चांगलं लागतंच पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे ते पोषक आहार आहे तो म्हणून त्याचं महत्व. तर सांगण्याचा मुद्दा असा की सत्यावर आधारलेल्या सत्याच्या दर्शनावर आधारलेल्या ज्या काही व्यवस्था निर्माण निसर्गाने केलेल्या व्यवस्था आणि त्या निसर्गाला निसर्गाशी समायोजन करून त्याच्याशी संघर्ष न करता त्याला समजून घेत घेत त्याच्याशी जुळवून घेत घेत केलेल्या व्यवस्था हे आपल्या ऋषीमुनींचं वैशिष्ट्य आहे. ते संघर्ष करत नाहीत निसर्गाशी. संघर्षाशी त्या निसर्गाशी समायोजन करतात आणि त्यातनं ते समायोजन करून आपलं जीवन कसं अधिक चांगलं करावं याच्याविषयी मार्गदर्शन करतात. तर तो विचारधारा त्यांची समजून घ्यायला पाहिजे आपण. तर आपल्याला त्यांचे विचार समजतील. ती धारा समजली तर विचार समजतील. आणि त्या दृष्टीने मी म्हणतो की ज्याला आपल्या अंतरंगामधले अंतरंगात शोध घेतल्यानंतर जी काही सत्य समोर येतील आणि तीच बाहेरही सत्य तीच आहे त्याचं लक्षात येईल त्याला पिंडी ते ब्रह्मांड म्हणजे काय कळलेलंच. आणि हे व्याख्यान झालं म्हणजे कळलं ते असं होत नाही तर व्याख्यानाने चालना मिळाली विचारांना. पिंडी ते ब्रह्मांड हे फार परम सत्य आहे. ते कळायचं नाही त्याच्यासाठी आपल्याला क्वालिटी टाइम द्यावा लागेल त्याचा शोध घेण्यासाठी. हे सत्यच आहे त्याचं सत्य तर कायम असतंच फक्त आपल्याला ते माहिती नसतं कारण आपण शोध घेतलेला नसतो. तो शोध घेणं हे महत्वाचा घटक आहे त्यातला. तो घेतला की सत्य जे आहे ते सगळ्यांनाच उपलब्ध आहे ना. आता श्वासाच्या बाबतीत मी जे म्हणलो ते सगळ्यांनाच हा अनुभव घेता येऊ शकतो. त्याच्यावरनं हा निष्कर्ष काढता येऊ शकतो. पण
ज्या श्वास म्हणजे माझं अस्तित्व आहे, मी घडवतोय असं जो भ्रम असतो आपला, आणि मी करता आहे असं जो भ्रम असतो, तर तो गळून पडण्यासाठी नुसता श्वासचा वरती जरी प्रयोग केले तरी हे सत्य समोर येऊ शकतं. आणि तो वेगवेगळ्या प्रकारे अजून आपण पडताळून पाहिलं तर आपण करता नाही, तर ती शक्तीच करता आहे याचा बोध आपल्याला होऊ शकतो. आणि तसा तो बोध होणं हे महत्वाचं आहे ना. आणि त्या दृष्टीने आपण साधनेची जी दिशा आहे ती त्या प्रकारे कार्यान्वित केली पाहिजे, तर मग त्याचा आपल्याला खरा लाभ मिळेल. धन्यवाद. अजून एक प्रश्न आलाय बाबा. हा हा अहम ब्रह्मास्मी हा हे हा. खरं आहे का? मी तर असं म्हणेन की तेच फक्त खरं आहे. वास्तविकतेला धरून आहे का? कृपया स्पष्ट करावे. म्हणजे अहम ब्रह्मास्मी हे परमसत्य आहे. म्हणजे ते आपल्या ऋषीमुनींना सापडलेलं सत्य आहे, त्यांना उलगडलेलं सत्य आहे, त्यांना ते लक्षात आलेलं आहे आणि त्यातनं ते म्हणतात की अहम ब्रह्मास्मी. म्हणजे त्यांनी मी आता जे विवेचन आपण करतोय त्याच्यातनं असंच लक्षात येतं ना की माझ्यामध्ये जे कार्यान्वित होणारी जी शक्ती आहे तर ती त्या सर्वव्यापी शक्तीचा एक अंश माझ्यात आहे आणि तीच सर्वत्र आहे. म्हणजे अहम ब्रह्मास्मी म्हणजे त्याच विश्वव्यापी शक्तीचा एक अंश माझ्यात आहे याची प्रचिती येणं म्हणजे अहम ब्रह्मास्मी आहे. आणि हे जे ब्रह्म आहे ते सर्वव्यापी आहे असं लक्षात येईल. ती चैतन्य शक्ती ती सगळीकडे आहे असं लक्षात येईल. म्हणजे सर्वम खल्विदम ब्रह्म आहे. तर हे सत्य म्हणजे हे आपण जाणलेलं सत्य असायला हवं. आणि जाणलेलं म्हणजे अनुभूतीने जाणलेलं सत्य असायला पाहिजे. नुसतं शब्दांनी कळलेलं सत्य ते असू शकत नाही. ते प्रचिती आली त्याची तर खरंच लक्षात आलं मला की अरे खरंच माझ्यातलं चैतन्य आणि सगळं विश्वव्यापी एकच आहे असं लक्षात आलं. तर मग मी असं म्हणू शकतो की अहम ब्रह्मास्मी सर्वम खल्विदम ब्रह्म. हाच तर विवेचनाचा विषय की हे अनुभूतीजन्य ज्ञानावर आधारलेलं सत्य आहे आणि तसंच आपल्याला त्याची प्रचिती घ्यायला हवी. धन्यवाद बाबा. खूप छान सोप्या भाषेत तुम्ही निरसन करून दिलं आणि विषय इतका कठीण असताना सोप्या पद्धतीने आपण तो आम्हाला समजावून सांगितला. चालेल. पुनश्च एकदा आपले आभार. सर्व उपस्थित साधकांचे सुद्धा आभार. चालेल.